राष्ट्रमाता अहिल्याबाई देवी होळकर यांच्या 300 शताब्दी निमित्ताने जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये शुभ यात्रा तसेच काही ठिकाणी शिबिराचे सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेले आहे। तसेच चैतन्यनगर येथे आमचे मित्र शिरीष कोडे यांनी खिचडी वाटप यांचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केलेला आहे। त्या निमित्ताने आज हिंदू रक्षणी अहिल्याबाई देवी होळकर यांचा जयंती निमित्ताने बऱ्याच ठिकाणी आज शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि शोभायात्रा ही आपल्या नवीन भूमिपूजन अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारकाचं भूमिपूजन चालू आहे, काम चालू आहे आणि काही दिवसात पुढच्या वर्षी 1 वर्षामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्मारक तिथं चांगल्या वास्तवामध्ये तो उभारण्यात येईल आणि त्या निमित्ताने सर्व जनतेस सांगतो की आज एवढ्या रक्षणी जे हिंदू धर्माचं रक्षण करणारी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे त्यानिमित्त सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो। महाराष्ट्रामध्ये श्लोक अहिल्यादेवी माता होळकर यांची 300वी शताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। तसे भूमिश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू धर्मरक्षणासाठी मोठं कार्य केलेलं आहे। तसे सर्व समाजाला घेऊन चाललेल्या महाराणी भूमिश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा उल्लेख केला जातो। तसंच या सोहळा भागामध्ये सर्व धनगर समाजाच्या वतीने महाप्रसाद आयोजित केले आहे। हे आता उद्घाटन झालेलं आहे तरी सर्व जनतेला धनगर समाजाच्या वतीने व भूमिश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज संबंध देशामध्ये ही जयंती साजरी होत आहे। राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा इतिहास फक्त महाराष्ट्रात नाही तर संबंध भारत देशामध्ये आहे। अहिल्यादेवी होळकरांनी अफाट आपल्या या देशावर प्रेम केलेलं आहे। 12 ज्योतिर्लिंगाचा जीवनोद्धार जर कोणी केला असेल ते अहिल्या मातेने केलेले आहे। या भारतामध्ये ज्या वेळेस दुष्काळ पडत असे त्यावेळेस गुरांसाठी चारा हे त्यांनी मोठमोठे साठे करून ठेवत असत, गोरगरिबांसाठी सेवा करत असे। आज या देशामध्ये अहिल्यादेवी होळकर कोण होत्या या देशातल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलेला आहे। आजपर्यंत इतिहास दाबण्याचा प्रयत्न या सरकारने याच्या अगोदर कोण आहे आणि कोण होत्या, शूरवीर कशा होत्या हे दाखवण्यासाठी आज जयंती साजरी होत आहे।